कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते। उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्निकम्। कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते। उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्निकम्। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रांनो, नृसिंह जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करणे लाभदायी ठरेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्यामुळे त्यांनाही ही सेवा घडेल व त्यांनाही त्याचे चांगले अनुभव येतील, शुभफलित प्राप्त होईल आणि आपल्यालाही त्याचे पुण्य समाधान लाभेल। मित्रांनो, नृसिंह अवतार हा भगवान विष्णूंचा क्रोधावतार आहे, जो त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी धारण केला होता। क्रोधामुळे भगवान नृसिंहांचे शरीर जळत होते, म्हणून त्यांना शांत करण्यासाठी थंड वस्तू अर्पण केल्या जातात। मित्रांनो, ज्यांना नरसिंह जयंतीला काही उपाय करायचे आहेत त्यांनी या दिवशी काय केले पाहिजे यासाठी मार्गदर्शन करणारा मी हा व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहे। मित्रांनो, हा दिवस महत्त्वाचा आहे। या दिवशी विविध प्रकारचे उपाय विविध इच्छापूर्तीसाठी आपण करू शकता। नृसिंह जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यावर नरसिंह मंदिरात जाऊन पूजा करावी। ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरीच नरसिंहांची प्रतिमा मूर्ती आणून त्याची पूजा करावी। त्यांना फूल चंदन अर्पण करावे व आपल्या इच्छेप्रमाणे त्यांना वस्तू अर्पण कराव्यात। यामध्ये आपण तीळ अर्पण करू शकता। मित्रांनो, धनप्राप्तीसाठी आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी नरसिंह मंदिरात जाऊन भगवान नरसिंहांना नागकेसर अर्पण करावे। या उपायानुसार थोडे चढवलेले नागकेसर आपल्यासोबत घरी घेऊन येणे व आपल्या तिजोरीत देवाचा आशीर्वाद समजून जिथे पैसे ठेवतात तिथे ते ठेवावे। हा उपाय केल्याने नक्कीच आपल्याला पैसा कधीच कमी पडणार नाही। ज्यांच्या कुंडलीत कालसर्प योग कालसर्प दोष आहे अशा जातकांनी नरसिंह जयंतीला एक मोरपंख नृसिंह मंदिरात अर्पण करावा। मित्रांनो, ज्यांना मंदिरात आता जाण्यास शक्य नसेल त्यांनी हे नृसिंह प्रतिमेसमोर ठेवावे, स्मरण करावे आणि जेव्हा देऊळ चालू होतील तेव्हा आपण हे मंदिरात अर्पण करा। मित्रांनो, कोर्ट कचेरी प्रॉब्लेम मध्ये जे अडकले आहेत किंवा ज्यांना त्यात यश मिळाले नाही त्यांनी भगवान नृसिंहांना या दिवशी दही अर्पण करावे आणि ज्यांना मंदिरात जाणे शक्य नसेल त्यांनी कोणत्याही गरजू व्यक्तीला हे दान करावे। मित्रांनो, शत्रूचे भय सतावत असेल तर आपण भगवान नृसिंहांना बर्फ मिश्रित पाणी चढवावे आणि हे उपाय विश्वासाने श्रद्धेने करावेत आणि अनुभव घ्यावा। मित्रांनो, कौटुंबिक मतभेद दूर होण्यासाठी कुटुंबातील कर्त्या पुरुष व्यक्तीने मक्याचे पीठ नृसिंह मंदिरात या दिवशी अर्पण करावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी मक्याचे पीठ या दिवशी आपल्या देवाऱ्यासमोर काढून ठेवावे। नृसिंह प्रतिमेचे स्मरण करावे, पूजन करावे आणि नंतर जेव्हा मंदिरं चालू होतील तेव्हा आपण नरसिंह मंदिरात जाऊन मक्याचे पीठ अर्पण करावे। मित्रांनो, अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी भगवान नरसिंहांना चांदीची वीट किंवा चांदीची एखादी वस्तू किंवा मोती आपण अर्पण करू शकता, ज्यामुळे आपले अडकलेले पैसे आपल्याला लवकर परत प्राप्त होतील। मित्रांनो, हे सगळे उपाय आपण जर विश्वासाने श्रद्धेने केले तर नक्की आपल्याला त्यात यश मिळेल आणि नक्की आपण हे उपाय करून पाहावे आणि आम्हाला कळवा।
मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कौसल्या सुप्रजा रामपूर्वा सन्ध्या प्रवर्तते. उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमान्निकम्. कौसल्या सुप्रजा रामपूर्वा सन्ध्या प्रवर्तते. उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमान्निकम्.